नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काय झालं, कन्फ्यूज झाले ना तुम्ही? आज मी दुपारी कॅलिफोर्नियाच्या ढेमशीवरती पॉडकास्ट अपलोड केलं, त्यामुळे तुम्हाला काय वाटलं आज मी वांगोला सुट्टी दिली का? तर असं अजिबात नाही आहे हा। तुम्हाला प्रॉमिस केलंय ना मी शनिवारी आणि बुधवारी टोमल काकूंवरतीच पॉडकास्ट येणार, तर त्यात मी काही बदल नाही करणार आहे। जर कधी शक्य नाही झालं तर दुसऱ्या दिवशी तरी मी काकूंवरती पॉडकास्ट करणारच, पण करणार हे कन्फर्म आहे। काय झालं ना, सध्या कामाचा व्याप खूप आहे, जशा जबाबदाऱ्या वाढतात तसं कामही वाढतेच। सो त्यामुळे मला काल पॉडकास्ट अपलोड करायला उशीर झाला होता। हे आज दुपारी जे पॉडकास्ट तुम्ही ऐकलत ना, ते काल रात्रीच मी रेकॉर्ड केलं होतं, पण ते अपलोड करता करताच 12 वाजले होते। म्हणून म्हटलं आता पॉडकास्ट अपलोड करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, उद्याच करते। सो ते आज दुपारी मी पब्लिक केलं आणि आज शपथ सांगत्या मंडळी, सुट्टीचा दिवस असूनही थोडंफार काम होतच, ते मी संपवलं आणि म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज देते टोमल काकूंवरती पॉडकास्ट टाकून। मला माहिती आहे खूप जण नाराज झाले असणार दुपारी वांगो ऐवजी ढेमशीचं पॉडकास्ट आलं त्यामुळे, पण सगळ्यांची नाराजी मी आता नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेन। असं पहिल्यांदाच झालं असेल माझ्याकडून की एका दिवसात मी 2 पॉडकास्ट अपलोड केले आहे। दुसरा कोणता विषय असता ना तर मी विचार देखील केला असता, पण वांगो कशी माझी फेवरेट आहे ना, म्हणून मी आज न चुकता वांगोवरती देखील पॉडकास्ट करते आहे। तर आता जास्त वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या पॉडकास्टकडे वळते मी। त्या दिवशी मंडळी टोमलाबाईला अचानक आठवण आली, ती म्हणजे त्यांच्या कैलासवासीय वडिलांची। ती पण कशावरून, तर तेलकट तुपट पदार्थावरून। पूर्ण वर्षभरात काकूंना घरच्यांची तर सोडाच हो मंडळी, पण वडिलांची आठवण नसते। कारण काय, तर काकू खोटं बोलण्यामध्ये दंग असतात, त्यामुळे मागे 1-2 वेळा काकूंनी त्यांच्या स्मृतिदिनाला रडून बिडून नाटकं करून दाखवले होते। वडिलांच्या जाण्यावरती पण काकूने डॉलर्स छापले होते। किती खाली पडलेत बघा मंडळी हे लोक पैशांसाठी। पैशासमोर यांना नातीही दिसेनाशी झाली आहे। तर वडिलांची आठवण आता ही काकूंना कशी झाली, तर पॅटीस वरून। काय तर म्हणे ही माझ्या पप्पांची रेसिपी आहे, मी लहान असताना पप्पा बनवायचे। काय मस्त आयडिया आहे ना, डॉलर्स कमवायची। मुद्दाम असं टायटलवर नात्यांचं प्रदर्शन करायचं आणि काही कॉन्टेंट म्हणून विकायचं। तीच सेम रेसिपी ना मंडळी इतरही जे फूड व्लॉगर्स आहेत ना त्यांनी खूप आधीच दाखवलेली आहे। जर तुम्ही यूट्यूब वरती सर्च कराल ना तर इझिली तुम्हाला मिळेल। आणि खरं बोलू तर हिनेही तेच केलंय ना मंडळी, वडिलांच्या नावावरती रेसिपी चिकटवली जी की त्यांची नाहीच आहे। ह्या त्या युट्यूबरचे व्हिडिओ बघून ह्या बायका स्वतःच्या पडिक चॅनल वरती दाखवतात आणि सगळ्याच कशा हिच्या वडिलांच्या रेसिपी असतात हो मंडळी। काकू कधी असं बोलत नाही की ही माझ्या आईची रेसिपी आहे, ही माझ्या आजीची रेसिपी आहे। सगळंच काहीचे वडील बनवायचे का जेवण? असूही शकतं बाबा, कारण टोमल काकू एवढ्या आळशी आहेत की कामं करायचा त्यांना कंटाळा येतो। एकाही कामाला त्यांनी लग्नाआधी हात लावला नसेल। आणि तुम्हीच सांगा ना मंडळी, वेगळं असं काही होतं का त्या रेसिपी मध्ये? जसं आपण बटाटा वडा बनवतो तसंच हिने केलं होतं। फरक हाच होता की हिने ब्रेड क्रम्सचा यूज केला होता, बाकी तर सगळं सेमच होतं। त्यात त्या मुलींना तर आवडलं नसेल तरीही जबरदस्ती खोटं कौतुक करायला लावते ही टोमली। आता तुम्ही एक गोष्ट सांगा मला मंडळी, ह्या बाईला अक्कल हवी की नको? त्या मुलींना ते पॅटीस खायला दिलं होतं हिने ब्रेड सोबत, त्याच्यासोबत काहीतरी चटणी वगैरे बनवायची, तर ते हिला जमलं नाही। नुसता सुका ब्रेड दिला होता काकूंने त्या मुलींना पॅटीस सोबत खाण्यासाठी। नुसतं द्यायचं म्हणून देते आणि करायचं म्हणून करते। नाऱ्यांनी खायचं तर खावं, नाहीतर उपाशी राहावं, ही अशी हिची विचारधारणा आहे। त्या दिवशी त्याच व्हिडिओ खाली टोमलीला एका भक्तीनीने तिच्या कॉमेंट केली होती। आता ती भक्तीन होती की कोळशाची फेक आयडी होती ते देव जाणो, पण कॉमेंट अशी होती की वांगो, तू जेव्हा भारतात कायमची येशील तेव्हा तुझे फर्निचर आणि भांडी कुंडी घेतली आहेस त्याचं काय करशील, मला जाणून घ्यायला खूप आवडेल। तर त्या कॉमेंट वरून लगेचच काकूंनी जराही वेळ न वाया घालवता दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ बनवला। या दिवसाची जुनी सुरुवात करणं काय ह्या बाईचं थांबणार नाही आहे वाटते। ज्या व्यक्तीने कॉमेंट केली होती ना
त्या व्यक्तीच्या कॉमेंटला फक्त 80 ते 90 लोकांनी लाईक केलं होतं, तेही 2.5 लाख अंधमंद भक्तांच्या फॅमिली मधून. पण तरीही काकू आल्याच या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन. तर दिसते हो मंडळी किती भुकेली आहे ही व्हिडिओ साठी. ते कोळशाचा ना जॉब खरोखर गेलाय हो मंडळी. उद्या अचानक काकू ठगझंबग सोडून ठगतपुरीला आल्या ना कायमच्या राहायला, तर आश्चर्यचकित अजिबात होऊ नका हा. काकूंनी त्यांच्या मैत्रिणीची स्टोरी रंगून रंगून सांगितली. आता ज्या मैत्रिणीची काकूंनी स्टोरी सांगितली तिची परमिशन तरी काकूंनी घेतली होती का व्हिडिओ बनवण्याआधी? आणि जर त्या मैत्रिणीने काकूचा हा व्हिडिओ बघितला असेल तर तिला किती वाईट वाटलं असेल हो मंडळी. विचार करा जरा. दुसऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळायला चांगलंच येतं या वांगोला. एक नंबरची थापाडी बाई आहे ही. तो जो व्हिडिओ बनवला होता ना हिने, एक नंबरचा थुकरट व्हिडिओ होता मंडळी. एकाच गोष्टीला 10 वेळा सांगत होती. जर कोणाला ते सामान न्यायचं असेल तर ते तुम्ही नेऊ शकता किंवा कमी किंमत लावून विकू शकता. फरक एवढाच आहे की वस्तूंची नावं अलटून पलटून सांगत होत्या काकू. कधी टीव्ही तर कधी फ्रीज, कधी वॉशिंग मशीन तर कधी भांडी कुंडी. हिला काय वाटते हो मंडळी, ही काय खूप मोठा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते काय? 17 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये ह्या बाईने एकच सांगितलं, शिपने नेऊ शकतो किंवा रिसायकल करू शकता किंवा कमी किंमत लावून विकू शकता. सांगा ना मंडळी, तुम्हाला तरी तो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला का? एकच गोष्ट 10 वेळा सांगत होती नुसती मूर्खासारखी, आणि तेही पाठांतर करून आली होती. आणि कोणीतरी ना ह्या वांगोला प्लीज सांगा की हिला ना आता भारतात एंट्री नाही मिळणार आहे कधीच. ही जे काही कांड करून गेली होती ना गेल्या वेळी, त्याच्यानंतर तर हिला भारतामध्ये एंट्री देखील करायला नाही मिळणार आहे. तरी पण बिंडोक बाईला होप्स बघा किती आहे. हिला असं वाटते की ही जर भारतात आली तर हिचं परत पहिल्यासारखंच लोक स्वागत करतील. शपथ सांगते मंडळी, हिचा तो व्हिडिओ बघून ना मला तर असंच वाटते की हिला ना वेड लागलंय. तरी नशीब ही बाई इंडियामध्ये नाही आहे, नाहीतर खरंच मी ठगतपुरीला जाऊन हिच्या तोंडामध्ये सिमेंट भरलं असतं. उगाच नुसती चाव 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 करून लोकांचे कान किटवत बसलेली नंबरची बिंडोक बाई आहे ही टोमली. वेगळं असं काहीच नसते हिच्या व्हिडिओ मध्ये. आणि ते हेअर वॉश करणं तर काय बाबा संपत नाही आहे हिचं. अगं बाई टकली झाली आहेस आता. आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा काय ते हेअर वॉश करत असते. आणि सांगायचं काय आहे त्यात? आम्ही नाही धुवत का आमचे केस कधी? आम्ही करतो हेअर वॉश, पण असं दुनियेला सांगत नाही फिरत की आज मी हेअर वॉश केला, आज मी हेअर वॉश केला. आणि ते हेअर वॉश केला सांगण्यापेक्षा ना जरा त्या आदिवासी हेअर ऑइलचा कसा यूज करतेस ते दाखव. तुझं टक्कल कसं कमी झालं त्यावरती जर तू व्हिडिओ बनवलास ना तर लोकांना ते बघायला जास्त आवडेल. पण मला माहिती आहे ग टोमले, तुझ्याकडे ती बॉटलच नाही आहे. तू वाट बघते ती तुझ्या आईची. ती भारतातून येताना त्या आदिवासी हेअर ऑइलच्या बॉटल घेऊन येणार. नवीन कॅलेंडरचं तर अजूनपर्यंत या टोमलाबाईने उद्घाटनच नाही केलं आहे. पूर्ण महिना असाच गेला गेल्या वर्षीचं कॅलेंडर यूज करण्यामध्ये. त्या दिवशी हळदी कुंकूला पावभाजी बनवली होती ना टोमल काकूंनी मंडळी, तेव्हा काय बोलल्या होत्या काकू की नवीन तूप बनवलंय मी आणि ते यूज करणार आहे पावाला लावायला. पण ते तूप तर अजूनही काकूंने यूजच नाही केलं आहे. ती बरणी तर तशीच आहे, म्हणजे जुन्या तुपाचाच यूज केला होता त्या दिवशी काकूंने. आणि ती बरणी पण पाहिलीत का कशी बरबटवून ठेवली होती काकूंने. दिवशी मुलीला घेऊन काकू गेल्या होत्या कुठे तर ग्रॉसरी शॉपिंग करायला. सगळीकडे अशी काय पळत असते ना जसं काहीच्या मागे वाघच लागलाय. आता त्या शैलाचा हात पकडून चालायचं तर नाही, ह्या बाईला पडली होती कसली तर व्हिडिओ काढायची. तिथे प्लॅटफॉर्म वरती जाऊन पण ती शैला लांब लांब पळत होती. पण ह्या बाईला एवढी साधी अक्कल नाही की तिचा हात पकडावा. मला तर असंच वाटते त्या ग्रॉसरी शॉपिंग वाल्या व्हिडिओ मध्ये ना कोळशा पण गेला असेल यांच्या पाठी. कुठेही गेलं की व्हिडिओ शूट नाही केला असं होणार आहे का कधी मंडळी? कधीच नाही. वेडे झाले ते लोक पूर्णपणे व्हिडिओ काढण्याच्या नादात. तारामध्ये पण जाऊन काकूंनी 2 कपडे ट्राय केले आणि व्हिडिओचं टायटल काय तर आज ड्रेसेस ट्राय केले. आणि त्या ड्रेसेस मध्ये काय होतं तर 1 पीसेस. सॉरी 1 पीस. घरी आल्यावरती काय आणलं काय नाही आणलं ते दाखवणं काही गरजेचं आहे का? काय यूज आहे हो मंडळी नेमका त्याचा? आज पण जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करत काकू आल्या सांगायला मी जाते आज बाहेर, पण त्याआधी मी स्वयंपाक करून घेते. हिचा स्वयंपाक हा भातुकलीचा असतो हे मी काय वेगळं सांगण्याची गरज आहे का तुम्हाला? चिव काऊचा घास असतो हिचा स्वयंपाक म्हणजे. ट्रान्सपोर्ट बद्दल ह्या बाईने ह्या आधी देखील व्हिडिओ बनवला होता, पण उगाच नाटकी अशी करत होती की मी कधीच शेअर केलं नाही आहे म्हणून आज सांगते.
ह्या बाईच्या बोलण्यावरती ना अजिबात विश्वास ठेवू नका मंडळी. खोटारडी अशी ही टोमली आहे. तर आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.